mathematical methods. Mathematical methods. So now in mathematical methods, let's go to about the first one. It is called as a scalar. Scalar. So what is scalar? It is a physical quantity. It is a physical quantity which gives only magnitude. Which gives only magnitude. Scalar is a physical quantity. Scalar is a physical quantity which gives only magnitude. Okay. So when you can take example of scalar. So first one is we can say about the mass. Okay. Then again you can say about the length. Then again you can take about the time. Again you can say about temperature. Now take density. आज या ठिकाणी मॅथमॅटिकल मेथड्स दुसरा चॅप्टर बघणार आहोत. या पहिल्या चॅप्टरमध्ये स्केलर आहे. सो व्हॉट डू यू मीन बाय स्केलर? स्केलर इज अ फिजिकल क्वांटिटी विच गिव्स ओनली मॅग्निट्यूड. म्हणजे स्केलर एक भौतिक राशी आहे. यामध्ये फक्त तो मॅग्निट्यूड दर्शवणार आहे, म्हणजे किंमत दर्शवणार आहे. जर आपण घेतलं मास ऑफ पेन, जर घेतला आपण मास ऑफ पेन इज आपण जर घेतला असेल 5 ग्रॅम टू 10 ग्रॅम 20 ग्रॅम. सो 10 ग्रॅम अँड 20 ग्रॅम जर असेल म्हणजे 10 ग्रॅम काय आहे? किंमत आहे. 10 ग्रॅम काय? त्याची व्हॅल्यू आहे. सो त्यालाच म्हणलेलं आहे मॅग्निट्यूड. जर इथं मी घेतलं टाईम फॉर वन ऑसिलेशन म्हणलं मी, जर त्याचा आन्सर किती येईल मानूया आपण 3 सेकंड. टाईम फॉर वन ऑसिलेशन इज 3 सेकंड. मग 3 सेकंड काय आहे? इज मॅग्निट्यूड ऑफ टाईम. हा मॅग्निट्यूड ऑफ टाईम आहे. जर टेम्परेचर म्हणलं, सो टुडेज टेम्परेचर जर असं म्हणलेलं असेल, मग आजचा टेम्परेचर आज किती असेल? 32 किंवा 34 असेल. आता जे का टाईम झालेलं आहे 32 किंवा 34 डिग्री सेल्सिअस. सो टेम्परेचर ऑफ दिस today's temperature is 32 or 34 degree Celsius. 34 degree Celsius is a magnitude of temperature. याला डेन्सिटी आपण कशामध्ये मोजतो? 1 ग्रॅम पर cc. डेन्सिटी ऑफ वॉटर 1 ग्रॅम पर cc क्यूबिक सेंटीमीटर. 1 ग्रॅम पर क्यूबिक सेंटीमीटर इज अ डेन्सिटी ऑफ वॉटर. पाण्याची घनता आपल्याला माहिती आहे 1 ग्रॅम क्यूबिक सेंटीमीटर पाण्याची घनता. 1 ग्रॅम हे काय आहे? मॅग्निट्यूड ऑफ डेन्सिटी म्हणजे घनता. तर म्हणजे त्यामध्ये दीज आर दी फिजिकल क्वांटिटी. हे भौतिक राशी आहेत. सो इट शोज ओनली मॅग्निट्यूड. तर हे फक्त मॅग्निट्यूड दर्शवणार आहे, बाकी काही नाही. दिशा दाखवणारच नाही आहे. या ठिकाणी मासला दिशा आहे का? नाही. टेम्परेचरला आहे का? नाही. डेन्सिटीला आहे का? मग अशी घेऊया आपण. इवन ऑल्सो एनर्जी घेऊ. शेवटी एनर्जी, नंतर इलेक्ट्रिक करंट, नंतर व्होल्टेज, सो ऑन अँड सो फोर्थ. व्होल्टेज म्हणजे पोटेन्शियल डिफरन्स एक्सेट्रा. सो नाव दीज आर सो व्हॉट वी कॅन से अबाउट दी स्केलर्स. Now let's go to about the vector quantity. So what is vector quantity? Vector quantity is a physical quantity which gives both magnitude as well as. Vector quantity is a physical quantity which gives both magnitude as well as
magnitude as well as direction. So that is called as a vector quantity. So now when you can take about the example, the first example is a displacement. Second example is a velocity. Third example is a acceleration. Fourth example is a force. So on and so forth. म्हणजे whatever the physical quantities are there, so all physical quantities are divided in two parts. One is scalar, other is vector. So therefore displacement, okay, displacement is a vector quantity. म्हणजे या वेक्टर क्वांटिटीमध्ये इट इज अ फिजिकल क्वांटिटी. यामध्ये दोन दर्शवणार आहे. एक म्हणजे किंमत मॅग्निट्यूड आणि दुसरं काय आहे डिरेक्शन. एक आहे किंमत, दुसरं आहे डिरेक्शन. मग या ठिकाणी घेतलं डिस्प्लेसमेंट. डिस्प्लेसमेंट लास्ट टाइमला मी एक्सप्लेन केलं होतं. व्हॉट इज डिस्प्लेसमेंट? द डिस्टन्स बिटवीन टू पॉईंट्स, initial point and final point. So that is called as a displacement. So displacement is a vector quantity. म्हणजे सपोज हा एक ए पॉईंट आहे, इथून गेला इथं बी पॉईंट, इथून इथं गेला सी पॉईंट. सो नाव ए इज इनिशियल पॉईंट, सी इज ए फायनल पॉईंट. जॉईन